आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। मलिकवाडच्या मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धाराला भक्तीची साथ। चौकट पूजन सोहळा उत्साहात। दानशूर भाविकांचा गुरुलिंग महास्वामीजींच्या हस्ते सत्कार। मलिकवाड येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम लोकसहभागातून वेगाने सुरू आहे। या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेला चौकट पूजन सोहळा रविवारी विजापूर येथील ज्ञान योगाश्रमाचे श्री गुरुलिंग महास्वामीजी यांच्या सानिध्यात भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना श्री गुरुलिंग महास्वामीजी म्हणाले, दानशूर हात हेच श्रेष्ठ असतात। सत्पात्री केलेलं दान हजारो पटीने वाढून पुन्हा आपल्याकडे परत येतं। त्यामुळे समाजकार्यात आणि धार्मिक कार्यात प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे। मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कार्य लवकरच पूर्णत्वास जावे अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली। तसेच मंदिरासाठी संपूर्ण गावाने दिलेल्या योगदानाचे आणि मलिकवाडकरांच्या दानशूर वृत्तीचे त्यांनी कौतुक केलं। रविवारी सकाळी 9 वाजता बसस्थानकापासून चौकटीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। भक्तिमय वातावरणात मिरवणूक मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर श्री शेखर हिरेमठ यांच्या पौराहित्याखाली विधिवत पूजाविधी करण्यात आला। प्रारंभी चौकट देणगीदार रणजित पाटील व प्रताप पाटील दाम्पत्यांच्या हस्ते चौकटीची प्राथमिक पूजा करण्यात आली। त्यानंतर श्री गुरुलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते लिंगपूजा करून चौकटीचे मुख्य पूजन करण्यात आले। दानशूर व्यक्तींचा सत्कार। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यावेळी श्री गुरुलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। चौकटीचे देणगीदार बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, या पवित्र कार्यासाठी आम्ही केवळ निमित्ते मात्र आहोत। आमच्याकडून हे कार्य करून घेणारा खरा करता करविता भगवंतच आहे असं सांगितलं। दुपारी 1 वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमास मल्लिकार्जुन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो धोंडीराम इंगळे, ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा अनिता इंगळे, चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक इंगळे, CTE संस्थेचे सहसचिव डॉक्टर मिथुन देशपांडे, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विजय खोत, चिकोडी तालुका शिक्षक बँकेचे अध्यक्ष दिलीप कांबळे, LICचे विकास अधिकारी सुधीर पाटील, कागवाड तालुका शिक्षण संघटनेचे पदाधिकारी MG संगपाळ यांच्यासह मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य, देणगीदार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं स्वागत व सूत्रसंचालन चंद्रकांत शिरोळे यांनी केलं, तर महांतेश पाटील यांनी आभार मानले। N न्यूजसाठी मलिकवाडहून प्रतिनिधी अमर माने। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।